नमस्कार माझ्या सर्व लाडक्या आणि श्रद्धाळू गणेशभक्त मित्रांनो. फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे आणि या महिन्याची चाहूल लागताच आपल्या सर्वांच्या मनात एक वेगळाच उत्साह आणि भक्ती दाटून येते. याचे कारण म्हणजे या महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी, जी यंदा अतिशय मंगलमय आणि अनेक शुभयोगांनी युक्त अशी असणार आहे. येत्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी गुरुवारच्या शुभदिनी ही संकष्टी येत आहे. शास्त्रामध्ये आणि आपल्या प्राचीन परंपरेमध्ये गुरुवारी येणाऱ्या संकष्टीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे, कारण गुरुवार हा गुरुग्रहाचा आणि ज्ञानाचा दिवस मानला जातो, तर गणपती बाप्पा हा बुद्धीचा अधिपती आहे. जेव्हा बुद्धी आणि ज्ञान यांचा हा संगम होतो, तेव्हा साधकाच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर व्हायला वेळ लागत नाही. विशेष म्हणजे या दिवशी आकाशमंडळात सुकर्म योग नावाचा एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे. वैदिक शास्त्र असं सांगतं की सुकर्म योगात केलेली ईश्वराची भक्ती, नामस्मरण किंवा कोणतंही सत्कर्म हे कधीही वाया जात नाही, उलट त्याचे फळ आपल्याला अक्षय स्वरूपात मिळते. म्हणजे या दिवशी तुम्ही केलेली छोटीशी प्रार्थना सुद्धा तुमच्या अनेक जन्मांच्या कर्मांचा हिशोब चुकता करू शकते. आजच्या या विशेष भागामध्ये आपण याच संकष्टीच्या रहस्याचा उलगडा करणार आहोत, जिथे आपण मुहूर्त, पूजाविधी आणि विशेषतः धनप्राप्ती व कर्जमुक्तीसाठी करायच्या उपायांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण जेव्हा कोणत्याही व्रताचा विचार करतो तेव्हा तिथीची अचूक वेळ माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं. यावेळची चतुर्थी तिथी 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12:07 सुरू होणार आहे आणि ती 6 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12:22 असणार आहे. उदय तिथीच्या नियमानुसार गुरुवारी 5 फेब्रुवारीलाच आपण ही संकष्ट चतुर्थी साजरी करणार आहोत. या दिवशीचा सर्वात शुभ आणि सर्वोत्तम काळ हा सकाळी 7:07 ते 8:29 असेल. हा काळ असा आहे जेव्हा विश्वातील सकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय असते. जे भाविक ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली साधना सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी पहाटे 5:22 ते 6:15 वेळ अतिशय लाभदायक ठरेल. तसेच ज्यांना काही विशेष कामाची सुरुवात करायची आहे, त्यांच्यासाठी दुपारी 12:13 ते 12:57 अभिजित मुहूर्त हा सर्वोत्तम असेल. संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये सूर्योदयाची तिथी महत्त्वाची असली तरी या व्रताची खरी पूर्णता ही चंद्रदर्शन आणि चंद्रोदयावर अवलंबून असते. हे प्रदोषकाळी करायचे व्रत असल्याने जोपर्यंत आपण रात्री आकाशात चंद्राचे दर्शन घेत नाही, तोपर्यंत आपला उपवास पूर्ण मानला जात नाही. चंद्र हा मनाचा कारक आहे आणि गणपती हा बुद्धीचा, म्हणूनच चंद्राला पाहून बाप्पाची आराधना करणे हे मन आणि बुद्धी यांच्या संतुलनाचे प्रतीक मानले जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची पूजा करण्याची पद्धत आपण अगदी मनापासून समजून घेतली पाहिजे. सकाळी लवकर उठून स्नान केल्यावर गणपती बाप्पाची षोडशोपचारे पूजा करावी. बाप्पाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घालताना जर तुम्ही अथर्वशीर्ष पठण केलं तर त्याचा प्रभाव अनेक पटीने वाढतो. ज्यांना अथर्वशीर्ष मुखोद्गत आहे त्यांनी 21 वेळा आवर्तनं करावीत किंवा किमान ओम गं गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. बाप्पाला जास्वंदीचे लाल फूल आणि 21 दुर्वांची जोडी अर्पण करणं हे या पूजेतील सर्वात महत्त्वाचं अंग आहे. असे म्हटले जाते की दुर्वा अर्पण केल्याने बाप्पाला आलेली उष्णता शांत होते आणि आपल्या जीवनातील ताप किंवा त्रास सुद्धा कमी होतात. दिवसभर उपवास करून मनात बाप्पाचे नामस्मरण करावे. रात्री चंद्रोदयाची वेळ या दिवशी 9:35 असणार आहे. यावेळी चंद्राला अर्घ्य अर्पण करावे. एका तामणात पाणी घेऊन त्यात गंध, अक्षता आणि फुलं टाकून चंद्राकडे पाहून ते पाणी अर्पण करावं आणि त्यानंतरच बाप्पाला नैवेद्य दाखवून आरती करून आपला उपवास सोडावा. उपवास सोडताना बाप्पाला आवडणारे मोदक, लाडू किंवा इतर गोड पदार्थांचा नैवेद्य नक्की दाखवावा. यामुळे घरामध्ये अन्नाची आणि सुखाची भरभराट होते. यंदाची ही संकष्टी गुरुवारी आली असल्यामुळे आणि सोबतच सुकर्मयोग असल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या लोकांसाठी हा दिवस म्हणजे एक मोठी सुवर्ण संधीच आहे. ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी बाप्पाला मोदक आणि शुद्ध तुपाचा नैवेद्य अर्पण करताना ओम श्रीम गम सौख्यप्रदाय गणपतेय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. तुपाचा नैवेद्य आणि हा मंत्र तुमच्या आयुष्यातील लक्ष्मीचा मार्ग मोकळा करतो असं मानलं जातं. याव्यतिरिक्त जर तुम्ही बेसनाचे लाडू किंवा तिळाचे लाडू अर्पण करून ते गरजू लोकांना प्रसाद म्हणून वाटले तर तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि अचानक धनलाभाचे योग जुळून येतात. जे लोक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या दिवशी एक विशेष उपाय सांगितला जातो. रात्री चंद्रोदयानंतर बाप्पाच्या मूळ मंत्राचा जप करून गाईला मोदक खाऊ घातल्यास कर्जाच्या समस्यांतून हळूहळू सुटका व्हायला मदत होते. एक अत्यंत प्रभावी तोडगा म्हणजे चंदनाने एका सुपारीवर ओम लिहून ती बाप्पाच्या समोर ठेवावी आणि वर सांगितलेल्या मंत्राचा भक्तिभावाने जप करावा. ही सिद्ध केलेली सुपारी तुम्ही तुमच्या तिजोरीत किंवा कामाच्या ठिकाणी ठेवल्यास तुम्हाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची श्रद्धा. बाप्पा हा केवळ मूर्तीमध्ये नाही तर तो तुमच्या विश्वासात आहे. ही माघी संकष्ट चतुर्थी साजरी करून आणि सुकर्म योगाचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करू शकता.
बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. तो केवळ तुमची बाह्य संकट दूर करत नाही, तर तुम्हाला ती संकट पेलण्यासाठी लागणारी बुद्धी आणि धैर्य देखील देतो. 5 फेब्रुवारीचा हा दिवस तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंदाची नवी पहाट घेऊन येवो, हीच बाप्पाच्या चरणी कळकळीची प्रार्थना. भक्ती आणि कर्माचा हा मेळ तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करो. मंगलमूर्ती मोरया.